अजितदादांचं विमान पायलटनं जाणून-बुजून पाडलं. या विषयावर आता अतिशय धक्कादायक खुलासा झाला आहे. आपल्याला सर्वांना आठवत असेल, गुजरात अहमदाबादवरून लंडनला निघालेलं विमान ते काही सेकंदात कोसळलं. त्यात 260 लोकांचा मृत्यू झाला. त्यावेळेस सांगण्यात आलं होतं, तो अपघात आहे. पण तो अपघात नाही. ते पायलटने विमान जाणून-बुजून पडलं होतं, हे जवळपास सिद्ध झालं. आता तेच कनेक्शन अजितदादाच्या विमाना अपघाताबद्दल आहे. आता खरा प्रश्न असा आहे की या घटनेचा काही संबंध अजितदादांच्या विमान अपघाताशी आहे का? तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. बारामतीचा तो दिवस आजही अनेकांच्या मनातून गेलेला नाही. कारण तो दिवस केवळ एका अपघाताची आठवण नाही, तर त्या अपघातानंतर पसरलेल्या मौनाची आठवण आहे. आकाशात घडलेली ती घटना, खाली जमिनीवर उमटलेले त्याचे पडसाद आणि त्यानंतर आलेली शांतता. ही शांतता साधी नव्हती. ती भीतीची होती, प्रश्नांची होती आणि उत्तर न मिळालेल्या शंकांची होती. त्या दिवशी महाराष्ट्राने केवळ एक लोकनेता गमावला नाही, तर सत्य कधीतरी समोर येईल हा विश्वासही गमावला. वेळ पुढे गेला. राजकारण बदललं. नवे मुद्दे आले. नवे वाद निर्माण झाले. पण विमान अपघात हा शब्द जरी कानावर पडला, तरी बारामतीचा संदर्भ आपोआप समोर येतो. तपास यंत्रणांनी आपला तपास सुरू केला होता. ब्लॅक बॉक्स मिळवला. DGCN 45 दिवसांच्या आत यावरती एक सविस्तर रिपोर्टही दिलेला होता. या अहवालानुसार टेक ऑफनंतर इंजिनचे फ्युअल स्विच कट ऑफ मोडवरती गेल्याचं दिसून आलं. कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डरमध्ये दोन्ही पायलटमध्ये जो संवाद झाला, जे कॉन्व्हर्सेशन झालं, ते रेकॉर्ड झालेलं होतं. आणि त्यामध्ये सिनियर पायलट आपल्या ज्युनियर पायलटला विचारतोय की इंजिन फ्युअल कट ऑफ का केलं. त्यावरती दुसरा वैमानिक म्हणतोय की मी ते कट ऑफ केलेलं नाहीये. हा त्या दोघांमधला, म्हणजे त्या दोन्ही पायलटमधला शेवटचा संवाद होता. आणि यावरून हे सिद्ध झालं की विमानाचा अपघात हा फल कट ऑफमुळे झाला होता. हा अहवाल काल अपघातानंतर प्रकाशित करण्यात आला होता. आता इटालियन वृत्तपत्र आहे कोरियर डेला सेरा यांनी नवी दिल्लीतली त्यांची सूत्र आणि वॉशिंग्टनमधली सूत्र अशी दोन्ही सूत्रांच्या हवाल्याने एक बातमी दिलेली आहे. ती फार धक्कादायक आहे की ही तांत्रिक चूक नव्हती, तर जाणून-बुजून मुख्य पायलट सुमित सबरवाल यांनी हे कृत्य केलेलं होतं. इटालियन दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतीय तपास यंत्रणांनी असं निश्चित केलंय की 12 जून 2025 रोजी एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनचा इंधन पुरवठा बंद झाल्यानं अपघात झाला. हा तांत्रिक बिघाड नव्हता, तर जाणीवपूर्वक केलेल्या कृत्यामुळे हे झालेलं होतं. अधिकारी आता याचा अंतिम अहवाल तयार करण्याची तयारी करतायत. चौकशीमध्ये मदत करणाऱ्या अमेरिकन तज्ज्ञांनी या निष्कर्षाचे वर्णन ब्रेक थ्रू किंवा मोठं यश असं केल्याचं इटालियन वृत्तपत्राने पुढे म्हटलेलं आहे. या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये अनेक आठवडे चर्चा झाली. भारतीय तपास यंत्रणा या निष्कर्षांना मानायला तयार नव्हती, असंही या बातमीमध्ये छापण्यात आलंय. डिसेंबर 2025 मध्ये भारतीय विमान अपघात तपास ब्युरोचे म्हणजे एअरक्राफ्ट सीडेंट्स इन्व्हेस्टिगेशन ब्युरो यांचे तपासकर्ते वॉशिंग्टनला गेलेले होते. अधिकारी आणि तिथे त्यांनी NTSBच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अमेरिकेतील प्रयोगशाळांमध्ये त्यांनी दोन्ही ब्लॅक बॉक्समधल्या डेटाच पुन्हा एकदा विश्लेषण केलं. विशेषतः कॉकपिटमध्ये जो ऑडिओ रेकॉर्ड झालेला होता, त्या ऑडिओज विश्लेषण करण्यात आलं. आणि त्यानुसार विमानाचा इंधन पुरवठा बंद केल्यानं इंजिन बंद पडलं, हे फ्लाईट पॅरामीटर्सवरून स्पष्ट झालंय. जो ऑडिओ रेकॉर्ड झालाय त्यानुसार ही चूक असल्याची शक्यता पूर्णपणे नाकारली गेली. मग ती चूक नव्हती, तर ती जाणून-बुजून केलेली कृती होती, असा निष्कर्ष NTSBच्या अधिकाऱ्यांनी काढलाय. आता भारत सरकार जो अंतिम अहवाल देईल, त्यामध्ये नेमकं काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं असेल. या वृत्तपत्रातल्या बातमीनुसार 8 ते 12 जून 2026च्या दरम्यान, म्हणजे या अपघाताच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने हा अहवाल प्रसिद्ध केला जाण्याची शक्यता आहे. या अहवालामध्ये कदाचित वाद टाळण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. भारतीय नागरी उड्डाण मंत्रालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मूल्यांकनावरती हा अंतिम अहवाल अवलंबून असेल, असंही या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. आता भारतानं आपली भूमिका बदलली. म्हणजे जो आधी अहवाल आला होता त्यात तांत्रिक चूक असल्याचं म्हटलं होतं. मग आता मानवी चूक असल्याचा अहवाल देण्यास भारत का तयार होतोय? यामागे नेमकं काय कारण आहे, असाही प्रश्न विचारण्यात येतोय. यामध्ये अमेरिकेचा काही दबाव आहे का? किंवा भारतीय विमान कंपन्यांची म्हणजे एअर इंडिया किंवा इंडिगो यांच्या सुरक्षेवरती प्रश्न विचारले जातील म्हणून ही भूमिका बदलली जाते का? असंही प्रश्न या वृत्तपत्रानं विचारलेले. सरळ एका पायलटन हे विमान पाडलं असं म्हणून हे प्रकरण मिटवलं जाईल का? हाही प्रश्न आहे. अंतिम अहवाल हा दोषारोप करण्यासाठी नसतो, तर ज्या चुका झाल्या आहेत त्या सुधारण्यासाठी असतो.
पायलटच्या मानसिक स्थितीविषयी या अहवालामध्ये वारंवार उल्लेख असल्यास या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. कॅप्टन सुमित सबरवाल हे पायलट इन कमांड होते, तर त्यासोबत फर्स्ट ऑफिसर होते क्लाइव्ह कुंदर. चे सहवैमानिक अहवालामध्ये पुढे असं म्हटलंय की जबाबदारी अजूनही अस्पष्ट आहे. मुख्य संशयात कोण आहेत? तर कॅप्टन सुमित सबरवाल आहेत. अपघाताच्या एका महिन्यानंतर त्यांच्याविषयी समोर आलं होतं की ते नैराश्यग्रस्त होते. AIBच्या प्राथमिक निष्कर्षानंतर वैमानिक संघटनांनी देखील निषेध व्यक्त केला होता. तर सुमित सबरवाल यांच्या वडिलांनी आरोप फेटाळून लावत नव्यान चौकशीची मागणी केली होती आणि आपल्या मुलाच्या मानसिक आरोग्याबद्दलच्या अफवांसहित त्यांनी खंडन केलं होतं. घटस्फोटासह वैयक्तिक समस्यांमुळे चिंता किंवा नैराश्यग्रस्त होता, तो हा जो आरोप होता तो सुद्धा त्यांनी नाकारलेला होता. आता या सगळ्यानंतर अंतिम हबलामध्ये नेमकं काय सांगितलं जातं ते पाहणं फार महत्त्वाचं आहे. ब्लॅक बॉक्स डेटानुसारही हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला असल्याचा दावा फेटाळून लावण्यात आलाय. इंजिन इग्निशन आणि शटडाऊन नियंत्रित करणाऱ्या स्विचच्या मॅन्युअल हालचालींवरती लक्ष वेधण्यात आलेलं आहे. अपघाताच्या वेळी दोन्ही इंजिन बंद असल्यास आढळून आलं, पण ते जाणून बुजून पायलटनंच केल्याचं या तपासातून समोर येत असल्याचं या वृत्तपत्रांत आज छापलेलं आहे. अर्थात यावरती आता काय प्रतिक्रिया येतात ते पाहणं फार महत्त्वाचं आहे. मॅन्युअल हालचाल म्हणजे नेमकं काय? ती चूक असू शकते का? ताणाखाली झालेली कृती असू शकते का? की ती मुद्दाम केलेली कृती होती? या प्रश्नांची उत्तरं सोपी नाहीत. विमान उड्डाणाच्या वेळी पायलटवर मानसिक आणि शारीरिक ताण प्रचंड असतो. अलार्म्स, चेतावण्या, सेकंदात घ्यावे लागणारे निर्णय, या सगळ्यात एखादी चूक होऊ शकते. पण चूक आणि हेतू यामध्ये मोठा फरक असतो. याच ठिकाणी बारामतीचा संदर्भ पुन्हा आठवतो. त्या अपघातानंतरही अनेक शक्यता मानल्या गेल्या होत्या, चर्चा झाली होती, पण अंतिम निष्कर्ष आला आणि फाईल बंद झाली. प्रश्न राहिले पण उत्तरं मिळाली नाहीत. आज अहमदाबादच्या बाबतीतही लोकांना हीच भीती वाटते की पुन्हा एकदा दोष एखाद्या व्यक्तीवर टाकून प्रणालीला प्रश्न विचारणं टाळलं जाईल. कारण एखाद्या व्यक्तीवर दोष ठेवणं सोपं असतं, पण प्रशिक्षण, देखभाल, धोरणं, व्यवस्थापन आणि संपूर्ण प्रणालीवर प्रश्नचिन्ह उभं करणं कठीण असतं. विमान अपघात तपासाचा उद्देश दोष ठरवणं नसतो, तर भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी धडे घेणं असतो. पण जर तपासच सोयीस्कर निष्कर्षांकडे वळला तर तो उद्देशच धोक्यात येतो. पायलटने मुद्दाम केलं असं म्हणणं जितकं सोपं आहे तितकंच ते सिद्ध करणं अवघड आहे. आणि त्याचे परिणाम केवळ त्या पायलटच्या प्रतिमेवर नाही, तर संपूर्ण व्यवसायावर आणि विश्वासावर होतात. बारामतीपासून अहमदाबादपर्यंतचा प्रवास पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. अपघातानंतर गदारोळ होतो, तपास सुरू होतो आणि नंतर हळूहळू शांतता पसरते. पण त्या शांततेखाली प्रश्न गाडलेले असतात. कदाचित आता वेळ आली आहे त्या प्रश्नांना थेट सामोरं जाण्याची. कारण प्रश्न विचारणं म्हणजे व्यवस्थेवर हल्ला करणं नसतं, तर ती व्यवस्था अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न असतो. विमान अपघात आकाशात घडतात, पण त्यांचे परिणाम जमिनीवर, आपल्या व्यवस्थेत आणि आपल्या विचारांमध्ये उमटत राहतात. आणि ते बदलण्यासाठी केवळ निष्कर्ष नाही, तर प्रामाणिकपणा लागतो. आणि याच ठिकाणी तपासाची दिशा अधिक संवेदनशील होते. कारण इथे प्रश्न केवळ काय घडलं याचा राहत नाही, तर आपण ते कसं मांडतो याचाही होतो. विमान अपघाताच्या तपासात शब्दांना फार मोठं महत्त्व असतं. मानवी चूक, मानवी हस्तक्षेप, हेतुपुरस्सर कृती, हे शब्द एकमेकांसारखे वाटतात, पण त्यांचे परिणाम पूर्णपणे वेगळे असतात. एका शब्दामुळे दोष प्रणालीवर जातो, तर दुसऱ्या शब्दामुळे तो थेट एका व्यक्तीवर येऊन थांबतो. याच काळात पायलटच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कुजबूज सुरू होते. त्याच्या मानसिक स्थितीबाबत अंदाज बांधले जातात. काही अप्रमाणित अहवाल, काही अफवा, काही अर्धवट माहिती, या सगळ्यांचं मिश्रण होऊन एक धोकादायक कथानक तयार होतं. आणि हे कथानक जितकं जास्त पसरतं तितकं तपासाचं मूळ उद्दिष्ट धूसर होत जातं. कारण विमान अपघात तपासाचा हेतू कधीच एखाद्याला दोषी ठरवणं नसतो. तो हेतू असतो पुढच्या वेळी हे पुन्हा होऊ नये यासाठी काय बदल करायला हवेत हे शोधणं. पण जेव्हा लक्ष एका व्यक्तीवर केंद्रित होतं तेव्हा प्रशिक्षण, कामाचे तास, मानसिक आरोग्याची यंत्रणा, कंपनीची धोरणं आणि नियामक संस्थांची जबाबदारी, हे सगळं पार्श्वभूमीवर जातं. मानसिक आरोग्य हा विषय इथे विशेष नाजूक ठरतो. कारण ताणाखाली काम करणं आणि आत्मघातकी कृती करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हजारो पायलट रोज प्रचंड ताणाखाली उड्डाण करतात. जर प्रत्येक ताणग्रस्त पायलटकडे संशयाच्या नजरेने पाहिलं गेलं तर ती सुरक्षिततेची दिशा नसून भीतीची संस्कृती ठरते. इथेच आंतरराष्ट्रीय दबावाचाही मुद्दा पुढे येतो.
भारताची नागरी विमान वाहतूक व्यवस्था, विमान कंपनीची प्रतिमा आणि आंतरराष्ट्रीय विश्वास हे सगळे घटक एकाच वेळी समोर येतात. अंतिम अहवाल फक्त तांत्रिक दस्तऐवज राहत नाही, तो एक राजकीय आणि कूटनीतिक दस्तऐवजही बनतो. त्यामुळे अनेकदा अहवालात जे लिहिलं जातं तितकंच महत्त्वाचं असतं, काय मुद्दाम लिहिलं जात नाही. बारामतीच्या अपघातानंतरही असंच झालं होतं. काही निष्कर्ष समोर आले, काही प्रश्न अनुत्तरित राहिले आणि नंतर फाईल बंद झाली. आज अहमदाबादच्या बाबतीतही लोकांना हीच भीती वाटते की अंतिम अहवाल येईल, काही दिवस चर्चा होईल आणि मग हा विषयही शांतपणे विसरला जाईल. पण विमान अपघात विसरणं म्हणजे पुढच्या अपघातासाठी जमीन तयार करणं असतं. अंतिम महाबलामध्ये हेच सगळं असेल की काही वेगळं असेल ते सुद्धा कळेल तुम्हाला. या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. आमच्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करा. आम्ही फेसबुकवरती आहोत, तिथंही आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.